श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांचा दिवस चांगला जाऊ द्या ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आपण बऱ्याच वेळा टेन्शनमध्ये असतो, स्ट्रेसमध्ये असतो, पण का हो याचा विचार कधी आपण करतो का हो? आपल्याला एक सवय लागलेली असते, नको त्या गोष्टींचं टेन्शन घ्यायचं, नको त्या गोष्टींवर विचार करत बसायचा आणि आपले हे प्रॉब्लेम्स, आपला हा त्रास, टेन्शन नेहमी दुसऱ्यांना सांगत बसायची. आणि आपली अजून एक अपेक्षा असते की त्याने मला या सगळ्यातून बाहेर काढावं, त्यानं मला समजून घ्यावं. हो ठीक आहे, समोरचा त्यातून तुम्हाला बाहेर काढतो, समजून घेतो, पण तुम्ही वारंवार तेच करत राहता. थोडक्यात काय, आपणच स्वतः टेन्शन्स, प्रॉब्लेम तयार करत असतो आणि त्याचं सोल्युशन नेहमी दुसऱ्यांना मागत असतो. समोरचाही कधीतरी आपल्याला वैतागतो ना. आधीच तो कोणत्या तरी टेन्शनमध्ये असतो, विचारात असतो. आपण कधी त्याचा विचार करतो का हो? आणि मग समोरचा आपल्यावर चिडला, ओरडला, भांडला की मग आपल्यामध्ये वाद होतो आणि आपण परत टेन्शन घेऊन बसतो. तो माझ्याकडे नीट लक्ष देत नाही, माझ्याशी नेहमी भांडत असतो. मला तर ना नेहमी वाटायचं की माझ्याच बाबतीत प्रॉब्लेम्स आहेत, टेन्शन आहेत, मलाच मानसिक त्रास होतो आहे. पण ज्यावेळेला मी आजूबाजूच्या बऱ्याच ताईंना बघितलं, त्यांच्या संपर्कात आले, त्यावेळेला मला कळलं प्रत्येकजण टेन्शनमध्ये आहे, स्ट्रेसमध्ये आहे. का तर का आहेत ते त्यांना पण माहीत नाही. फक्त एवढंच, हां मला टेन्शन आहे, मला स्ट्रेस आहे, मला प्रॉब्लेम्स आहेत, पण काय आहेत हा कधी कोणी विचार केला आहे का हो? सगळ्यात जास्त सगळ्यांना टेन्शन हे घरातलंच असतं, बाहेरचं कमी आणि घरातलं जास्त. आपण यामध्ये एवढे गुरफटून जातो ना की आपलं स्वतःकडे सुद्धा लक्ष नसतं. स्वतःच्या शरीराकडे, मनाकडे, जेवणाकडे, आपल्या कामावर सुद्धा आपलं लक्ष नसतं. बघेल तेव्हा आपला चेहरा पडलेला तरी असतो किंवा आपण काहीतरी विचारात असतो. आणि जर कोणी चुकून आपल्याला विचारलं काय झालं आहे तर आपण सगळं सांगत बसतो. मला एक सांगा, दुसऱ्यांना सांगून तुमची टेन्शन, त्रास कमी होणार आहे का? आणि तुम्ही नक्की कशाचं टेन्शन घेतलं आहे, कशाचा स्ट्रेस घेतला आहे याचा तुम्ही स्वतः विचार करायचा. या सगळ्यात बऱ्याच वेळा आपल्याकडून खूप चुका होत असतात आणि या सगळ्यातून तुम्हाला बाहेर पडणं खूप गरजेचं असतं. आपल्याकडे ना बराच वेळ रिकामा असतो, त्यावेळेला ना आपण बऱ्याच अशा गोष्टी करत असतो किंवा आपल्या डोक्यात बऱ्याच अशा गोष्टी सुचत असतात ज्याचा आपल्या आयुष्याशी, रोजच्या जीवनाशी काहीसुद्धा उपयोग नसतो, तरीसुद्धा आपण करत असतो. का तर आपल्याकडे काही कामच नसतं, आपलं डोकं रिकामं असतं. म्हणतात ना, रिकामं डोकं सैतानाचं घर असतं. अगदी तसंच होतं. आपल्याकडं घरातील कामं झाली की काही काम नसतं, आपलं कोणतं ध्येय ठरलेलं नसतं, आपल्याला काही काम करायचं नसतं. मग उगीचच नको ते विचार करायचे, नको ते डोक्यात ठेवायचं आणि स्वतःला त्रास करून घ्यायचा, स्ट्रेस द्यायचा आणि आपल्याच्याने कमी होत नाही म्हणून तो दुसऱ्याला सांगायचा आणि दुसऱ्यालाही त्रास द्यायचा आणि स्वतःही त्रास करून घ्यायचा. आणि नेहमी दुसऱ्याकडून आपण बऱ्याच वेळेला अपेक्षा ठेवत असतो. कधीतरी स्वतःहून दुसऱ्यांच्याही अपेक्षा पूर्ण करा ना. थोडासा दुसऱ्यालाही आनंद देऊन बघा ना. आपल्याकडे ज्यावेळेला काही काम नसतं ना, त्यावेळेला आपल्याला बरंच काही सुचत असतं. त्यामुळे तुम्ही जेवढं शक्य होईल ना तेवढं कामात राहा. बघा, तुम्ही खूप टेन्शनमधून बाहेर पडाल. आणि तुम्हाला मी एक उपाय सांगते. आत्ता तुम्ही टेन्शनमध्ये आहे, तुम्हाला कोणता तरी मानसिक त्रास होतो आहे, तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत, तर एक करा, एक डायरी घ्यायची. त्यामध्ये तुम्हाला नक्की कोणत्या गोष्टीचं टेन्शन आहे, कोणता प्रॉब्लेम्स आहे, कोणत्या विचारांना त्रास होतो आहे ना, हे सगळं लिहून काढायचं. त्यासाठी एकांत निवडायचा, एकटंच बसायचं आणि हे व्यवस्थित लिहायचं आणि नंतर लक्ष देऊन एकदा वाचून घ्यायचं. त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल, अरे आपण ज्या गोष्टींचा विचार करतोय, ज्या गोष्टींचा विचार करून स्वतःला त्रास करून घेतोय, त्याचा तुमच्या आत्ताच्या आयुष्यासोबत काहीच उपयोग नाही. तरीसुद्धा तुम्ही या गोष्टींचा विचार करताय का आणि कशासाठी?
आपण आपल्या आजूबाजूला अशी बरीच माणसं असतात, ते बघा किती मस्त लाईफ जगत असतात. आपण हा विचार करतो, अरे ते किती छान जगत आहेत, त्यांना काही टेन्शन नाही का? प्रत्येकाला टेन्शन आणि स्ट्रेस हा असतोच. पण आपण ठरवायचं कोणत्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं आणि कोणत्या गोष्टीचा स्ट्रेस घ्यायचा. तुम्ही जर नको त्या गोष्टींचं टेन्शन घेऊन बसला आणि दुसऱ्यालाही त्रास देत बसला, तर मग नक्कीच तुमचं मानसिक टेन्शन जास्तच वाढणार ना. आजचा विचार करा, उद्याचा विचार करू नका. कारण आत्ताचं बघा ना, या वेळेला आपण काय केलं पाहिजे, कोणतं काम केलं पाहिजे, माझा वेळ कोणत्या कामात घालवला पाहिजे, आपल्याला काय आवडतं ते काम करा, त्यामध्ये मन रमवा. आणि नेहमी एक लक्षात ठेवा, आयुष्य आहे त्यामध्ये चढ उतार हे असणारच आहे, सुखदुःख हे येणारच आहे. जसा दिवस येतो तशी रात्रसुद्धा येते. पण माझ्या आयुष्यात दुःखच येणार आहे म्हणून आत्तापासूनच जर त्याचा विचार करत बसला तर त्यामधून तुम्ही कधीच बाहेर पडणार नाही. आणि दुःख म्हणजे आत्ता तुमच्या आयुष्यात चांगले दिवस आहेत ना, ते जगा ना. पुढे दुःख येणार आहे म्हणून तुम्ही आजचा दिवस कशाला खराब करताय? जेवढं आपण मानसिक टेन्शन घेत असतो ना, तेवढा आपल्याला आत्ता त्रास होत असतो. प्रत्येकाकडं काही ना काहीतरी चांगली कला असते, ती कला बाहेर येऊ द्या. आपल्याला रिकामा वेळ असला की आपण काहीतरी चांगलं करूया. त्यामुळे काय होईल, बाकीचे जे आपण टेन्शन घेतो, बाकीच्या गोष्टींचा त्रास करून घेतो, ते कधीच आपल्या बाबतीत घडणार नाही. तुम्हाला एक उदाहरण देते. जर समजा आपल्याकडे आज खर्चाला पैसे नाहीत, तर आपण बऱ्याच वेळा त्या गोष्टीचा विचार करतो, बापरे आज माझ्याकडं खर्चाला पैसे नाहीत, टेन्शन घेतो. पण मला एक सांगा, विचार करून टेन्शन घेऊन जर आपल्याकडे पैसे येणार आहेत का? नाही. त्यासाठी आपल्याला स्वतःचे हातपाय हलवावे लागणार आहेत, त्यासाठी आपण स्वतः काम करावं लागणार आहे. त्यावेळेलाच आपल्याकडे पैसे येणार हे आपल्याला माहीत असतं. तरीसुद्धा आपण विचार करतो, मी काय करू, माझ्याकडे पैसे नाहीत. पण हा नाही विचार करत. नुसता विचार करून काही उपयोग होणार नाही, त्याच्यासाठी आपल्याला कष्ट पण करायचं आहे. म्हणजे आपणच आपले टेन्शन वाढवत असतो आणि त्रास वाढवत असतो. आणि आपणच त्रास झाला म्हणून नंतर परत एकदा टेन्शनमध्ये जात असतो. त्यामुळे तुम्हाला या सगळ्यातून बाहेर पडायचं असलं ना, तर तुम्ही एकच करा, जेवढे तुमचे टेन्शन प्रॉब्लेम्स आहेत ना, ते सगळे लिहून काढायचे आणि त्या सगळ्यावर विचार करायचा. जे तुम्हाला महत्त्वाचे आहेत ना, त्या गोष्टीचं टेन्शन घ्या. उगीच फालतू गोष्टीचं टेन्शन घेऊन स्वतःलाही त्रास करून घेऊ नका आणि दुसऱ्यांनाही देऊ नका. जणांच्या बाबतीत असं घडतं की नेहमी ते प्रॉब्लेम्समध्ये राहतात. नेहमी काही विचारलं तर सांगतात, मला टेन्शन आहे, त्रास आहे. पण कशाचं आहे त्यांनाच माहीत नसतं. फक्त ते आपले प्रॉब्लेम्स, टेन्शन शोधत असतात आणि आपल्याबरोबर दुसऱ्यांचाही सगळा वेळ, एनर्जी त्यामध्ये वाया घालवत असतात. मग आता तुम्ही ठरवायचं आहे किती स्ट्रेस कोणत्या गोष्टीचा घ्यायचा, कोणत्या गोष्टीचा जास्त विचार करून स्वतःला त्रास करून घ्यायचा, ते हे सगळं तुम्ही स्वतः ठरवायचं आहे. एक उदाहरण सांगते. तुम्ही ज्यावेळेला जेवण बनवता, आत्तापर्यंत 10-15 वर्षात तुम्ही जेवण बनवत असता, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला भाजी व्यवस्थितच येणार, सगळं तुमचं कसं जेवण व्यवस्थितच होणार. पण कधीतरी अचानक गडबड होते आणि भाजीत तिखट किंवा मीठ जास्त होतं. हे तुम्हाला माहिती असतं का? नसतं माहीत. आणि तुम्ही व्यवस्थित डबा भरून देता. तुमच्या मिस्टर कामाच्या टेन्शनमध्ये असतात आणि बरोबर त्याच वेळेला ती भाजी बरोबर त्यांना भाजीत काहीतरी फॉल्ट सापडतो. त्यावेळी ते कॉल करून तुमच्यावर चिडतात किंवा ओरडतात. त्यावेळेला त्यांची अपेक्षा काय असते की ही घरीच असते, हिला फक्त जेवणच बनवून द्यायचं आहे, मग ते सुद्धा ही व्यवस्थित देत नाही. आणि हे त्यांची अपेक्षा असते. आणि तुमची अपेक्षा काय असते? हां, एखाद्या दिवशी कमी जास्त झालं तर तुम्ही ॲडजस्ट करावं ना. म्हणजे दोघांच्या 2 अपेक्षा असतात. हेच जर तुम्ही काहीतरी काम करत असता, तुमचा स्वतःचा व्यवसाय असता किंवा तुम्ही काही कामात असता, तर ते तुम्हाला कधीच बोलणार नाहीत. ते उलट समजून घेतील, हां हिला काम असतं, हिचं काहीतरी स्वतःचा व्यवसाय चालू आहे, ही काहीतरी घरात काम करते, मग कधीतरी झालं असेल चुकून, नाहीतर नेहमी ही रोज मला चांगली भाजी देते, असं ते समजून घेतील. पण जर तुम्ही रिकामटेकड्याच असला, काहीच घरात काम करत नसला,
तर ते चिडणारच ना. त्यांची बरोबर आहे, तेवढी अपेक्षा असणारच ना. तुम्ही जर काहीच काम करत नाही तर कमीत कमी जेवण तरी व्यवस्थित द्या ना. आपण काय करतो, हां मला ते बोललेत एवढंच धरून बसतो आणि त्याच गोष्टीवर विचार करतो. याचा परिणाम दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला आपण भाजी बनवतो ना, भाजी तर आपण व्यवस्थित नीट बनवतो, पण आपला ना तेवढा स्वतःमध्ये कॉन्फिडन्स नसतो. आपण विचार करतो आजही माझ्याकडून भाजीमध्ये काही गडबड झाली का. आपल्याला विश्वास नसतो म्हणून आपण थोडीशी खाऊन पण बघतो, तरीसुद्धा आपण टेन्शन घेऊन बसतो. बापरे, आता मला ते फोन करतील, पुन्हा एकदा बोलतील. दुपारपर्यंत आपण ना त्याच विचारात राहतो. ज्यावेळेला दुपारी त्यांचा समोरून फोन येतो, तेच सांगतात, त्याच वेळेला आपल्याला समाधान मिळतं. बऱ्याच वेळेला त्यांच्या लक्षात राहत नाही फोन करायचा, पण आपण स्वतःहून फोन करतो आणि विचारतो भाजी कशी होती. त्यांनी जर सांगितलं हां ठीक होती, बरी होती, छान होती, तर आपल्याला बरं वाटतं. म्हणजे या गोष्टीचं टेन्शन घेण्यासारखं सुद्धा नव्हतं, तरीसुद्धा आपण टेन्शन घेत असतो. म्हणजे आपल्या लेडीज लोकांना अशी सवय लागलेली असते ना, छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घ्यायचं आणि त्याचा एवढा मोठा बाऊ करून बसायचं आणि अपेक्षा दुसऱ्यांच्याकडून ठेवायचं. आपण का हा विचार करत नाही. ते सुद्धा कामात असतात, त्यांनाही बाहेरचं टेन्शन असतं, कामाचं टेन्शन असतं. ठीक आहे, झाली ना चूक, आपण ॲक्सेप्ट करूया आणि शांत बसूया ना. उगीच त्यांच्या मागं किरकिर करणं हे खरंच चुकीचं आहे. याच्यामुळे तुम्हालाही त्रास होत असतो आणि स्वतःलाही त्रास होत असतो. त्यामुळे शक्य होईल ना तेवढं बऱ्याच गोष्टींचं टेन्शन आणि त्रास घ्यायचा सोडून द्या. याच्यासाठी एक चांगला पर्याय म्हणजे तुम्ही स्वतः तुमच्या कामात बिझी राहा. काहीतरी स्वतः घरामध्ये काम करत राहा. बघा, तुम्हाला या सगळ्या गोष्टीतून ना तुम्ही बाहेर पडाल. तुम्हाला कशाचं टेन्शनही राहणार नाही आणि त्रासही राहणार नाही.